नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही आजच्या या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी तुम्हाला स्वतः एक संकेत देऊ इच्छित आहेत. येणाऱ्या पुढील हप्त्यामध्ये तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती तुमच्या मार्गाने येत आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि स्वामी तुम्हाला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून समजून घे. जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवत असाल आणि दुसरीकडे माझी सेवा करत असाल, माझे नामस्मरण करत असाल, देवपूजा करत असाल, म्हणजे सगळी पापे धुतली जातील असा जर तुमचा समज असेल तर ते कधीही होणार नाही. तुम्ही असे कृत्य करून कितीही देवपूजा आणि देवधर्म केला तरीही तुम्हाला त्याचे फळ हे भोगावेच लागते. आणि मी असे पापे कधीही धुवत नाही, कारण मी चराचरात व्यापून आहे. आधी कुणाचे मन दुखवू नको. कोणाला वाईट बोलणे, कुणाला अपशब्द बोलणे हे सर्वात पहिले टाळा. मोठ्यांचा जितका करता येईल तितका आदर करा, परंतु कोणाचाही अपमान करू नका. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आणा. मला त्याचा खूप आनंद होईल आणि त्याचे फळ मी तुम्हाला नक्कीच देईन. ते फळ इतके गोड असेल की तुम्ही परत त्या वाईट गोष्टीच्या मागे कधीही जाणार नाहीत. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, उपवास करा किंवा नका करू, ती तुमची मर्जी आहे. पण जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुमचा मोह मात्र नक्कीच आवरा. तुम्ही रोज मठात जा किंवा नका जाऊ ही तुमची इच्छा आहे. तिथे नतमस्तक झाला नाही तरी चालेल, पण तुमच्यात जो अहंकार आहे तो मात्र तुम्ही नक्कीच दूर करा. तुमचा प्रत्येक गोष्टीवर विजय होईल आणि सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या व्हायला सुरुवात होईल. तुम्ही सोहळा माना किंवा नको मानू ही तुमची इच्छा आहे, परंतु तुम्ही नेहमी चांगल्या मार्गाने चाला. आचार मात्र नीट ठेवा, पवित्र वाणी ठेवा. रोज तुम्हाला जमेल तितकं स्वामी नामस्मरण करा. जितके घडेल तितके तुम्ही दानधर्म करा. याच्यापेक्षा मोठी सेवा मला प्राप्त करण्यासाठी कुठलीच नाही. आणि या सेवेने मी जितका प्रसन्न होतो तितकी तुम्ही कुठलीही सेवा करा. त्याच्यापेक्षा सर्वात प्रिय माझ्यासाठी हीच सेवा आहे. तुम्हाला जर माझ्यापर्यंत यायचे असेल तर तुम्ही या सेवेचा नक्कीच उपयोग करून घ्या. तुम्ही मंदिरात सेवेला या किंवा नका येऊस ही तुमची आवड आहे. त्यासाठी सवय नसली किंवा सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तामध्ये तुम्ही देव पाहायला विसरू नका. कर्माची भीती नक्की मनात ठेवा. तुमच्या मरणानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेवा. तुम्ही जे सत्कर्म केले आहे त्याचीच फळं तुम्हाला भोगायला मिळतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझा स्वामी शक्तीवर आणि स्वामींवरती भरपूर विश्वास आहे. स्वामीच माझे कर्ता करविता आहेत. स्वामीच माझे माता पिता, मी त्यांचे बाळ आहे. माझ्या जीवनात जे काही चांगले घडत आहे ते फक्त स्वामींमुळेच घडत आहे आणि जे माझ्या जीवनामध्ये घडणार आहे तेही स्वामी सर्व काही चांगलंच करणार आहेत. इतका तुम्ही विश्वास ठेवून स्वामीसोबत वागा. स्वामी तुमच्या जीवनात नक्कीच आनंद, पैसा, सुख, समृद्धी भरभरून देतील. आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने तुमचे जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरतानाही तुम्ही काय घेऊन जाणार आहात, सगळे स्तर इथूनच घेतले आहे आणि तुम्हाला इथेच सोडायचे आहे. म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका. वर्तमानात आनंदी राहायला शिका. भविष्याच्या चिंतेमध्ये जो देवाने आज तुम्हाला मौल्यवान सुखाचा दिवस दिला आहे ते तुम्ही व्यर्थ घालू नका. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी तुमच्यामध्ये असणारे अनेक वाद संपतील. तुमच्या जीवनात जो कटुता निर्माण झाला आहे तो अर्धा तर त्याच दिवसापासून सुरू तुझे जीवन सुख समृद्धीने आणि समाधानाने जगायला सुरुवात करशील. तुमचाही स्वामींच्या म्हणण्यावर विश्वास असेल, तुम्हीही सहमत असाल तर स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करा. स्वामी तुम्हाला तुमच्या कार्यात नक्कीच यश देतील. आयुष्य खूप सरळ आणि साधा आहे. ओझा आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजाचं. तुमच्या अपेक्षा आणि गरजांना आवर घाला
मग बघा आयुष्य किती सुंदर होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये ज्या अपेक्षा आहेत ते तुमच्या कमाईपेक्षा आणि उत्पन्नापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे तुमचे जीवन हे अपेक्षा पूर्ण करण्यातच गुंतलेले आहे. आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा आणि त्या खंबीर पायावर तुम्ही एक इमारत बांधा. मग तुमची उंची नक्कीच त्यांच्यापेक्षा वाढलेली असेल. जे तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या मागे कधीही धावू नका. कधी स्वतःला कमी लेखू नका, कारण ह्या जगात प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या पद्धतीने सर्वश्रेष्ठ आहे. गरज असते ती प्रत्येकाने आपल्यामध्ये असणारे गुण ओळखण्याची. आपल्यामध्ये असणाऱ्या गुप्त सुप्त शक्ती ओळखून तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत ठेवा. एकटं असला तरी सर्वांना पुरून उरायचं आणि आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा. तुमच्यासोबत देव कधीच वाईट होऊ देणार नाही याची तुम्हाला खात्री आहे का? हा विचार करा आणि मग तुम्ही तुमच्या कार्याला सुरुवात करा. जर का तुम्ही वाईट गोष्टीपासून लांब असाल तर स्वामींची कृपा, मी वाईट गोष्टीपासून लांब आहे असं टाईप करा आणि स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर राहील. स्वामींची कृपा तुमच्यावर एकदा झाली की तुमच्या जीवनामधून सर्व वाईट गोष्टी दूर निघून जातील. शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही गोष्टींना आपले स्वामी स्वतः उत्तर देतात. आपली प्रतिष्ठा खूप सांभाळा, कारण हीच एक गोष्ट आहे जी आपल्या वयापेक्षा आणि आपल्या सौंदर्यापेक्षा जास्त टिकत असते. प्रत्येकाला तुमच्या गोष्टीचे स्पष्टीकरण आणि तुमच्या गोष्टीचे महत्त्व सांगत बसू नका, कारण जेव्हा गरज पडते तेव्हा त्या लोकांना तुमची गरज आणि तुमचे महत्त्व हे स्वामी स्वतः सांगून देतात. कोणासमोर तुम्ही ओरडून तुमची गोष्ट बरोबर आहे हे पटवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ज्यांना तुमची गरज आहे, जे तुमचं मन ओळखतात, त्यांना या गोष्टी सांगण्याची अजिबात गरज नसते. त्यांचा तुमच्यावर इतका विश्वास असतो की ते तुम्ही ज्या गोष्टी करत आहात ते स्वतः ओळखून घेऊ शकतात. परंतु ज्यांना तुमच्या सोबत राहायचेच नाही, त्यांना तुम्ही कितीही बोललात आणि कितीही पटवण्याचा प्रयत्न केलात तरी ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या चुका काढून तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांच्या मागे इतकंही फिरू नका की ज्यांना तुमच्या गोष्टीची आणि तुमच्या भावनांची कदरच नसेल. तुम्ही तुमचे मन सांभाळा आणि तुमच्या मनानुसार जीवन जगा, कारण हे जग देवाने आपल्यासाठी दिले आहे आणि हे जीवन एकदाच आहे, ते परत येणार नाही. याचा विचार करून तुम्ही तुमच्या सुखाने आणि तुमच्या मर्जीने जीवन जगून पहा. लोकांसाठी कितीही जगलात तरी कधीच लोक म्हणणार नाहीत की माझ्यासाठी जगला. हा विचार मनात ठेवून तुम्ही तुमचे आयुष्य जगा. खूप आयुष्य सुंदर आहे, ते जगून पहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.